काल माऊलीची पालखी आळंदीतून प्रस्थान झाली ना, मग आता मॅगझिन चौकात येणार होती म्हणून आम्ही पण मग दर्शन करण्यासाठी गेलो होतो. आणि मॅगझिन ते पुणे आम्हाला पण जायचं होतं वारीसोबत, म्हणून मग लवकरच निघालो होतो घरातूनच पायी. मग गाडी लावायला जागा नव्हती आणि तिकडं बघा ना खूप गर्दी होती. पालखीचं घ्यायचं ताईनं तुम्ही पण दर्शन. खूप छान असं दर्शन, गर्दी होती पण दर्शन पण खूप छान झालं. पुढे गेल्यावर घेतलं आम्ही दर्शन, म्हणजे गर्दी पण थोडीशी कमी झाली होती ना विश्रांतवाडीला हे तिकडं, म्हणून मग दर्शन हे घेऊन मग पुढे निघालो होतो. मग नंतर मग माझी मैत्रीण पण होती आणि ते दोघं ना आम्ही दोघं होतो. आणि तेजस पण चाललं, खूप भरपूर चाललं तेजसने पण. माझ्या एवढं पुण्यापर्यंत चालेल असं वाटलंच नव्हतं. मग पुन्हा आम्ही पण तुळशीचं हे घेऊन थोडे फोटो हे काढले. म्हटलं फोटो पण आठवण राहते ना तेवढेच आपल्या पण, म्हणून मग फोटो हे काढले. तेजस फोटो हे काढून मग पुढं निघालो होतो. पुढं मुक्ताईची पण पालखी आली होती. मुक्ताईची परत सगळ्या देवांच्या पालख्या होत्या बरेच अशा. परत खंडेरायाची पण पालखी होती. मग इथं माऊलीची पालखी तर आरामासाठी विश्रांतीसाठी थांबलेली होती. म्हणजे दुपारचं जेवण हे राहतं ना त्यांचं वारकरी लोकांचं, हे त्यांचं जेवण, परत बैलाला खाऊ घालायचं, बैलाचा आराम राहतो ना त्याच्यामुळे तिथं थांबले होते. मग आम्ही तिथपर्यंत आलो सोबत. आणि मग तिथून मग पुढं निघालो होतो. इथं वडगाव शिरीला आलो होतो. इथं बघा ना वडगाव शिरीला वडगाव शहरीला पूर्ण मिलिटरी एरिया आहे ना, मग तिथं पण मिलिटरीच्या लोकांनी पण भरपूर असं मस्त खाण्याची पण व्यवस्था केली होती, नाश्त्याची पण व्यवस्था केली होती त्यांनी. मग तिथंच मग पुलाव हे खाल्ला सर्वांनी. बघा ना त्यांच्या मेहनतीला खरंच मानलं पाहिजे. एवढे देशसेवा करून वारकऱ्यांची पण भरपूर अशी छान सेवा त्यांनी केली होती. मग तिथंच मग थोडंफार खाल्लो. मग पुढच्या ह्याला लागलो होतो प्रवासाला. मग पुण्यापर्यंतच गेलो होतो तर पाय पण भरपूर भरून आलेत. पण जाताना आनंद वाटत होता तेवढाच सगळ्यांसोबत. दिंड्या पण वेगवेगळ्या दिंड्या हे होत्या, असं बघायला पण भरपूर भेटत होतं आणि माणसं पण भरपूर भेटत होते ओळखीचे हे. मग नंतर मग तिथून मग ह्याला दगडूशेठला आलो होतो. दगडूशेठला आलो होतो तर तिथं आतमध्ये पण पुढं दगडूशेठला आलो होतो ना, तिथं पण बघा ना लोक भरपूर असा आनंद घेत होते. ह्याचं भजन हे करत मस्त असं सगळ्याचं चाललं होतं. मग तिथून मग आतमध्ये येऊन ह्याचं गणपती बाप्पाचं पण, आपल्या दगडूशेठ गणपती बाप्पाचं पण दर्शन घेतलं. आणि मग पुढं मग आम्हाला घरीच पण जायचं होतं. मग घरीच निघालो होतो. इथं बघा ना विठ्ठल रुक्मिणीचे बनून दोघं पण बसले होते. किती सुंदर असा मेकअप केला त्यांना, त्यांचं खूप छान वाटत होतं त्यांचं पण. आणि मग लहान मुलींचा पण तिथं फोटोशूट चालू होते त्यांचे पण. मग तिथं पाहून मग पुढं आलो होतो. पुढं बस हे बंद होत्या ना, मग त्याच्यामुळं मेट्रोने यायचं होतं आम्हाला. मेट्रोसाठी मग तिथं तिकीट काढले आणि मेट्रोसाठी वर चाललो होतो. मग मेट्रोनंच यावं लागलं आम्हाला. बस हे सगळं ट्रॅफिक हे सगळं बंद होतं ना, त्याच्यामुळं आम्हाला मेट्रोनंच यावं लागलं. आणि खूप छान असं प्रवास वाटला. आणि वारी पण खूप छान घडली. पुण्यापर्यंत का होईना पण वारी खूप छान घडली. आणि तिथपर्यंत का होईना पण केल्यामुळं मन पण समाधान झालं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.